हाय गाईज. तर आज ना माझ्याकडे टॉपिक तर खूप आहेत, बट मला ना एका रिॲलिटीवर बोलायचं आहे की आय डोंट नो फ्रीडम काय असतं. कारण फ्रीडम आहे ना, आपण खूप बोलतो की फ्रीडम असं, फ्रीडम तसं. फ्रीडमने खूप गोष्टी सोप्या होतात, की आयुष्यात पाहिजे ते करण्याची दिशा मिळू शकते. आपण स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहू शकतो. एव्हरीथिंगची फ्रीडमनी भेटतं. पण काय खरंच फ्रीडम ते असतं? फ्रीडम हे नियमांना धरूनसुद्धा असू शकतं का? कारण की स्वातंत्र्य तिथपर्यंतच योग्य आहे, जिथपर्यंत त्याचा चुकीचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात नाही करत. फ्रीडम तिथपर्यंत योग्य आहे जिथपर्यंत एखादी स्त्री आपल्या मर्यादाच्या पुढे जाऊन विचार नाही करत. की एखाद्या नात्यामध्ये फ्रीडम एवढं इम्पॉर्टंट आहे की एखादा प्रेमी त्या व्यक्तीव्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीशी ती गोष्ट शेअर नाही करत. फ्रीडम म्हणजे नक्की काय आहे? फ्रीडम देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष झाली, बट नक्की खरंच फ्रीडम काय आहे? आपण बोलतो मुलींना फ्रीडम पाहिजे, 7च्या आत घरात, हा नियम नको, त्यांना रात्रभर. पण नक्की फ्रीडम काय? आणि तसे मुलांनाही नक्की फ्रीडम काय? फ्रीडम नक्की काय? स्वातंत्र्य मत व्यक्त करणं, स्वतःसाठी स्टँड घेणं. फ्रीडम स्वतःच्या विचारांची जोपासना करणं. नक्की फ्रीडम काय आहे? मला नाही माहीत मी काय बडबडतंय, बट मला असं वाटतं की नक्की फ्रीडम काय? स्वतःसाठी जगणं, स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची धडपड करत आपल्या आजूबाजूच्या, आपल्या प्रेम करणाऱ्या व्यक्तींचा कोणत्याही प्रकारे विचार न करता जगणं फ्रीडम आहे. आणि या फ्रीडमने खरंच माणूस सुखी असतो का? की एखाद्या बंधनात राहून सुद्धा आनंद घेता येऊ शकतो. जसं नवरा बायकोच्या बंधनात बांधतो आणि त्यांना तो बंधनात असलेला सुद्धा आनंद जगता येतो. किंवा वडिलांच्या छायेखाली संस्कारांना धरून राहणारी मुलं, त्यांना आनंद नाही आहे का? नक्की फ्रीडम काय आहे? फ्रीडम हे आहे का की आवडती गोष्ट इच्छा झाली म्हणून लगेच गेलो, आणली आणि खाल्ली? की फ्रीडम हे आहे की स्वतःच्या हक्कासाठी स्वतः उभं राहून लढणं? स्वातंत्र्य काय? स्वातंत्र्य नक्की काय? आवडतं पुस्तक वाचणं स्वातंत्र्य आहे. आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवणं स्वातंत्र्य आहे. आणि खरंच हे स्वातंत्र्य पुरेपूर आहे या समाजासाठी? की अजून स्वातंत्र्याच्या विविध डेफिनेशन, विविध व्याख्या यायच्या बाकी आहेत? प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक ठिकाणाला, प्रत्येक भावनांना नाव देणाऱ्या जनरेशनमध्ये नक्की स्वातंत्र्याचं नाव काय? प्रेमामध्ये सिच्युएशनशिप, घोस्टिंग वगैरे सगळ्या ज्या काही रिलेशनशिपना नावं ते आहेत. नक्की रिलेशनशिप स्वातंत्र्य काय? स्वातंत्र्य हे की मनमर्जी करणं? कोणी कधी याच्यावर विचार केला असेल तर मला नक्की कळवा. कारण की मलाही प्रश्न पडला आहे की नक्की स्वातंत्र्य काय आणि का जगलं पाहिजे स्वातंत्र्य?